नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीन चेसच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, उद्या 22 तारीख आहे. उद्या 22 तारखेला मित्र तुमचं देखील हिंदीचा पेपर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हिंदीचा पेपर असल्या कारणास्तव तुम्हाला मित्रांनो सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती असणं आवश्यक आहे तुमचा ठिकाणी पेपर पॅटर्न कसा आहे. म्हणजेच काय, पेपर पॅटर्न जर तुमच्या लक्षामध्ये आला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा पेपर अगदी सोपा होऊन जातो. तुम्ही मित्रांनो जवळजवळ 3 घंट्याचा पेपर असेल तर तो पेपर मित्रांनो तुम्ही 2 घंट्यामध्ये किंवा मित्रांनो 1.5 घंट्यामध्ये तुम्ही पेपर सॉल्व या ठिकाणी करता. आता विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारे सविस्तर तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. प्लसमध्ये मित्रांनो तुमच्या पेपरमध्ये म्हणजेच उद्याच्या पेपरमध्ये कोणकोणते तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत आणि विद्यार्थी त्यांचे उत्तर कुठे शोधायचे, कुठून लिहायचे, संपूर्ण तुम्हाला माहिती मी ॲक्च्युअलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. कारण तुमच्याकडून कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आहे. म्हणून एकही विद्यार्थी चुकता कामा नये. सर्वांनी ताबडतोब फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मित्रांनो पुढील पेपरबाबत सर्व अपडेट मिळणार आहे. कारण तुमचे अजून पुढचे पेपर बाकी आहे, त्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण गायडन्स करणार आहे. म्हणून सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी खाली लाल बटनावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. अपेक्षा करतो की आता सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. नाही केलं तर ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. अपेक्षा करतो की आता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. तर बघा मित्रांनो, अपडेट अशी आहे, तुम्ही जर बघितलं तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतं मित्रांनो की हा मित्रांनो जर तुम्ही बघितलं हिंदीची मित्रांनो ही पेपर पॅटर्न आहे. तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे. विषय मित्रांनो हिंदी युवक भारती कक्षा 12वी आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता मूल्यमापन आराखडा मित्रांनो 2020चा आहे. आता मित्रांनो कृतीपत्रिकेचे स्वरूप म्हणजेच प्रारूप कसे असणार हे अगोदर तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर पेपर पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला पेपर किती घंटेचा असणार आहे, 3 घंट्याचा मित्र तुम्हाला ठिकाणी टाईम मिळणार, म्हणजे 3 तासांचा टाईम मिळणार आहे. किती गुण असणार आहे, 80 गुण असणार आहे. आता या 80 गुणामध्ये मित्रांनो किती विभाग आहेत, जवळजवळ मित्रांनो 5 विभाग आहेत. 5 विभाग कोणते मित्रांनो, गद्य, पद्य, नंतर व्याकरणाशी मित्रांनो जवळजवळ 5 विभाग आहेत. किती, 5 विभाग आहेत. आणि ह्या 5 विभाग मिळून मित्र तुमचे 80 गुण होणार आहे. आता यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणते कोणते प्रश्न विचारले जाणार आहे आणि कशा कशा टाईपचे विचारले जाणार आहे हे अगोदर आपण समजून घेऊया. तर बघा यामध्ये मित्रांनो कृती 1 असेल, म्हणजेच प्रश्न क्रमांक 1 त्याला म्हणतात. कारण इंग्लिशचे पेपर किंवा इतर जे पेपर असतात त्यामध्ये मित्रांनो डायरेक्ट क्वेश्चन नंबर 1 असतो. पण मित्रांनो कृतीपत्रिकेमध्ये हिंदी मराठीमध्ये काय असतं, कृती क्रमांक 1 असते. कृती क्रमांक 1 म्हणजेच काय, तर क्वेश्चन क्रमांक 1 हे अगोदर समजून घ्यायचं. ठीक आहे, तर तुम्हाला नाव काय द्यायचं आहे, कृती क्रमांक 1 त्यामध्ये अ लिहायचा. आता मित्रांनो इंग्लिशचा पेपर तुम्ही सॉल्व केला, त्यामध्ये मित्रांनो काय होता, तर क्वेश्चन नंबर 1 त्यामध्ये मित्रांनो ए पार्ट होता, नंतर B1 पार्ट होता, B2 पार्ट होता, C पार्ट होता, D पार्ट होता, अशा ठिकाणी पार्ट्स होते. तसे मित्रांनो यामध्ये काय असतात, अ पार्ट असतो, नंतर आ पार्ट असतो, नंतर ई पार्ट असतो आणि त्यानंतर मित्रांनो आणखी ई पार्ट असतो. असे मित्रांनो की ह्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. तर बघा मित्रांनो पहिल्या ठिकाणी क्वेश्चन असेल कृती क्रमांक 1 अ, त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक परिचित दिलं जाईल. म्हणजेच काय, तर असा एक मित्रांनो पॅराग्राफ दिलं जाईल तुमच्या पुस्तकातला. आता मित्रांनो हा पॅराग्राफ किती शब्दांचा असेल, जास्त मोठा नसतो मित्रांनो, फक्त 80 ते 200 शब्दांचा मित्रांनो हा परिच्छेद असतो. आता या परिच्छेद मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारले जाईल. 3 प्रश्न विचारले जातात. किती मित्रांनो, 3 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नासाठी मित्रांनो 2 गुण असतात. आता कशा प्रकारे बघा, तर 6 गुण तुम्हाला मित्रांनो ह्यामध्ये मिळतात. किती गुण, 6 गुण मिळतात. विभाग 1 आहे मित्रांनो गद्य, यामध्ये तुम्हाला टोटल 20 गुण मिळवायचे. तर टोटल 20 गुण मिळवण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला हे 6 गुण मिळवायचे क्वेश्चन नंबर 1 मध्ये अ मध्ये. तर हे 6 गुण तुम्हाला कसे मिळतील, तर मित्रांनो पहिल्या ठिकाणी तुम्हाला आकलन कृती दिलेली. अशी मित्रांनो एक डायग्राम असेल कोणत्याही प्रकारची, अशा प्रकारे एक डायग्राम असेल, त्याची तुम्हाला ठिकाणी 4 ऑप्शन विचारले जातील. हे 4 ऑप्शन तुम्हाला ठिकाणी भरायचे. आता कुठून लिहायचे मित्रांनो ते प्रश्न उत्तर, तर तुम्हाला जो पॅराग्राफ दिला असतो मित्रांनो परिच्छेद, त्या परिच्छेद मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित वाचायचं असतो, त्यामध्ये तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळतात. याचे तुम्हाला किती गुण मिळतील, 2 गुण मिळतील. आता यामध्ये मित्रांनो काय सांगितलं बघा, 4 घटक आधा अंक प्रति किले. म्हणजेच काय, तर 4 घटक असतील मित्रांनो यामध्ये, प्रत्येकासाठी मित्रांनो अर्धा मार्क्स तुमचा असणार आहे. नंतर बघा दुसरं या ठिकाणी मित्रांनो असेल शब्दसंपदा. याच्यामध्ये मित्रांनो 4 ऑप्शन असतील, 4 घटक असेल आणि मित्रांनो 4 तुम्हाला ठिकाणी लिहायला लागतील. प्रत्येकासाठी मित्रांनो अर्धा मार्क्स असणार, याचे तुम्हाला 2 गुण मिळणार आहे. नंतर मित्रांनो तिसरा हा जो प्रश्न मित्रांनो, हा प्रश्न सर्वांनी लिहायचा, कारण हे गुण मित्रांनो तुमच्या हक्काचे. जर तुम्ही हा प्रश्न लिहून आलात तर समजून घ्यावे मित्रांनो की तुम्ही पास झालात. कशा प्रकारे बघा, तर मित्रांनो हा जो प्रश्न असतो अभिव्यक्ती, तर यामध्ये काय असतं मित्रांनो 40 ते 50 शब्दामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं स्वतःचं मत लिहायचं असतं. तुमचं वैयक्तिक मत, त्याला तुम्ही पर्सनल रिस्पॉन्स म्हणतात, मराठीमध्ये त्याला स्वमत म्हणतात. किंवा मित्रांनो एखाद्या ठिकाणी तुम्ही गेले आणि त्या ठिकाणी तुम्ही गप्पा मारतात, विद्यार्थ्यांसोबत मित्रांसोबत तुम्ही गप्पा मारतात. मग तुमचं मत तुम्ही कसं सांगता की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे होतं. तसंच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचं मत मांडायचं असतं. मग काय, तर तुम्हाला एक विषय दिला जाईल की ह्या विषयावर तुमचं मत व्यक्त करा. मग तुम्हाला त्या विषयावर तुमचं जे मत असेल, मग तुम्हाला वाईट मत असेल, चांगलं मत असेल, यावर मित्रांनो ते काही डिपेंड नाही की तुमचं मत कसं आहे. फक्त कसं का असेल ना, तुमचं मत फक्त त्या ठिकाणी तुम्हाला मांडता आलं पाहिजे. 40 ते 50 शब्दामध्ये काही लिहा,
काही लिहा, फक्त लिहा, तुम्हाला 2 गुण त्या ठिकाणी मिळतील. म्हणजेच तुमचे हे 6 गुण या ठिकाणी होतात. कृती क्रमांक 1 मध्ये मध्ये 6 गुण तुम्हाला मिळतात. नंतर मित्रांनो यामध्ये पाठ असतो, पाठ असतो. यावर मित्रांनो तुम्हाला काय असतं तर एक परिच्छेद असतो मित्रांनो 180 ते 200 शब्दांचा. जसं तुम्हाला वरती परिच्छेद दिला असतो तसं मित्रांनो एक पॅरेग्राफ तुम्हाला या ठिकाणी दिला असतो. हा पॅरेग्राफही मित्रांनो तुम्हाला वाचायचा असतो. हा पॅरेग्राफ तुम्ही वाचला तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला 6 गुण मिळतात. 6 गुण कसे तर ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 3 क्वेश्चन विचारला. जसं की एक आकलनकृती होती, शब्दसंपदा होती, अभिव्यक्ती होती. तसं मित्रांनो यामध्ये सुद्धा आकलनकृती असते, शब्दसंपदा असते, अभिव्यक्ती होती. यामध्ये तुम्हाला 2 इझिली मिळेल मित्रांनो अभिव्यक्तीची, कारण तुमचं मत तुम्हाला लिहायचं आहे. तसंच यामध्ये सुद्धा मित्रांनो 2 गुण तुम्हाला इझिली मिळतील, कारण यामध्ये सुद्धा मित्रांनो अभिव्यक्ती असते. म्हणजेच काय ते 2 गुण तुमचे झालेच. म्हणजे हे 2 गुण आणि हे 2 गुण जवळ तुम्हाला ठिकाणी 4 गुण मित्रांनो या ठिकाणी फ्रीमध्ये मिळतात. फक्त तुमचं मत तुम्हाला मांडायचं असतं, त्यासाठी तुम्हाला 4 गुण मिळतात. किती शब्दांचं लिहायचं मित्रांनो? 10 ओळी किंवा 8 ओळी लिहा, किंवा 10 ते 15 ओळी तुम्ही जर लिहिले तर तुम्हाला ठिकाणी 2 गुण त्या ठिकाणी इझिली मिळतात. हे झालं मित्रांनो तुमचे गुण. नंतर बघा मित्रांनो याचे तुम्हाला 6 गुण मिळतात. पाठचे त्याचे तुम्हाला 6 गुण, याचे 6 गुण, म्हणजे जवळजवळ तुमच्या ठिकाणी 12 गुण या ठिकाणी फिक्स झाले. 12 गुण झाले. यानंतर मित्रांनो ई पाठ असतो. ई पाठ म्हणजेच काय? लघुत्तरी. म्हणजेच काय तर मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला प्रश्न जास्त ह्यामध्ये जे उत्तर असतं मित्रांनो ते तुम्हाला जास्त शब्दांमध्ये लिहायचं असतो. जास्त शब्द म्हणजेच काय तर 60 ते 80 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. तर बघा तुम्हाला ठिकाणी 3 ऑप्शन दिले जातात मित्रांनो. यामध्ये 3 प्रश्न विचारले जातात. बघा 3 प्रश्न विचारले जातात. 3 पैकी तुम्हाला किती लिहायचे असतात? फक्त 2 प्रश्न लिहायचे असतात. बघा 3 पैकी मित्रांनो 2 तुम्हाला लिहायचे, म्हणजे 3 में से 2 लिहायचे. किती मित्रांनो? 60 ते 80 शब्दामध्ये एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. यासाठी तुम्हाला मित्रांनो प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असेल. 3 आणि 3 मित्रांनो 2 प्रश्न तुम्ही सोडवले तर तुम्हाला 6 गुण मिळतात. म्हणजे हे 6 गुण, हे 6 गुण आणि वरती 6 गुण, म्हणजे जवळजवळ मित्रांनो 6 संभार संतिका 18 गुण तुम्हाला ठिकाणी मिळतात. 18 गुण मिळाले. आणि मित्रांनो शेवटी असतो मित्रांनो ई पाठ. ई पाठ मित्रांनो काय ते एका वाक्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 60 ते 80 शब्दामधले उत्तर लिहायचं असेल त्याला तुम्हाला 3 गुण असतात प्रत्येक प्रश्नाला. यामध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला 4 ऑप्शन असतात. 4 पैकी 2 लिहायचे असतात. पण मित्रांनो किती? एका वाक्यामध्ये, एकाच लाईनमध्ये मित्रांनो तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. किती गुण मिळतात? 2 गुण मिळतात. म्हणजेच काय तर तुमचे ह्या ठिकाणी मित्रांनो 20 गुण झाले. कशा प्रकारे संपूर्ण समजून सांगतो. हे 6 गुण मित्रांनो प्लसमध्ये मित्रांनो हे 6 गुण 12 गुण झाले. नंतर हे 6 गुण किती गुण झाले? 6 संदर्भात संधिका 18 गुण झाले. आणि मित्रांनो हे 2 गुण, म्हणजेच तुमच्या ठिकाणी मित्रांनो 20 गुण त्या ठिकाणी झाले. म्हणजे तुमचा जो पहिला विभाग आहे तो या ठिकाणी कंप्लीट झाला. एकदम सोपं मित्रांनो. पहिल्या विभागात तुमच्या ठिकाणी कंप्लीट झाला. गद्य पाठ तुमच्या ठिकाणी कंप्लीट झाला. तुम्हाला ठिकाणी 20 गुण मिळाले. आता विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर हे जो पेपर पॅटर्न आहे हा समजून घेणं गरजेचं आहे. आता यानंतर तुम्ही म्हणाल की सर प्रॅक्टिकल पेपर कसा असतो? सर रिलेटिव्ह या ठिकाणी एक्झाममध्ये प्रश्न कसे विचारले जातील, कोणकोणते प्रश्न येतील? तर विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मित्रांनो कोणकोणते प्रश्न विचारले नाही तुम्हाला उद्या त्याची PDF सेंड केली आहे. तुम्ही ती PDF बघितली नसेल तर लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. आणि लवकरात लवकर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही ती PDF डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला मी सर्व माहिती दिली आहे की तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले जातील, कोणकोणते तुम्हाला ठिकाणी मित्रांनो कृत्या येतील, संपूर्ण तुम्हाला ठिकाणी माहिती प्रोव्हाइड केली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला क्लिक करा. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. आणि लवकरात लवकर मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन झाल्यानंतर ती PDF डाउनलोड करा. आणि मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा. सर्व अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. पुढील पेपरबाबत सर्व तुम्हाला नोट्स, सर्व PDF मटेरियल फ्रीमध्ये मिळणार आहे. म्हणून सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. किंवा मित्रांनो आज सकाळीच मी तुम्ही बघितलं असेल, आज आपल्या चॅनलला भेट द्या. आज सकाळीच मित्रांनो मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका मी सॉल्व्ह करून दिली आहे की कशाप्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात, कोणकोणते प्रश्न विचारले जातील, कशी सोडवायची प्रश्नपत्रिका, यावर तुम्हाला मी व्हिडिओ बनवून दिलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलला भेट द्या. चॅनलला भेट दिल्याच्यानंतर तो व्हिडिओ बघा. आज सकाळचा मित्रांनो तो व्हिडिओ तो बघा. आणि त्यामुळे तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगितलेली की हिंदीमध्ये तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातात आणि कोणकोणते प्रश्न विचारले जातील, कसे सोडवायचे, उत्तर कुठे शोधायचे, किती गुण असतील, संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. जाऊन नक्की व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. प्लसमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत राहील. ठीक आहे. तर बघा मित्रांनो गद्यपाठ आपल्या ठिकाणी संपला. 20 गुण आपल्या ठिकाणी मिळाले. आता यामध्ये मित्रांनो बघा दुसरा विभाग स्टार्ट होतो. विभाग नंबर 2 यामध्ये मित्रांनो पद्य असतं, म्हणजेच काय तर कविता असतं. कवितावर मित्रांनो तुम्हाला 20 गुण मिळतात. कशा प्रकारे तर बघा यामध्ये मित्रांनो सांगितलं असतं कृती क्रमांक 2 तर यामध्ये पाठ असतो. याचा मित्रांनो पद्यांश असतो. बघा पद्यांश लगभग 8 से 12 पंक्तीमध्ये होंगे, म्हणजेच काय तर 8 ते 12 ओळींची मित्रांनो तुम्हाला एक कविता दिली जाईल. एक कविता म्हणजेच पोयम. 8 ते 12 ओळींची तुम्हाला एक अशी मित्रांनो एक पोयम दिली जाईल. ही पोयम तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची असते. त्याच्यावर तुम्हाला मित्रांनो 6 प्रश्नांसाठी 6 मार्कांसाठी मित्रांनो कृत्या सोडवायच्या असतात. तर पहिली असते मित्रांनो आकलन कृती. यामध्ये 4 घटक अंक प्रत्येकसाठी असतात. नंतर दुसरं असतं मित्रांनो शब्दसंपदा. याच्यामध्ये 4 घटक तुम्हाला लिहायचे, प्रत्येकाला अर्धा मार्क असेल. आणि मित्रांनो शेवटचं मित्रांनो ह्यामध्ये सुद्धा अभिव्यक्ती, म्हणजेच काय जसे तुम्ही वरती मित्रांनो 2 गुण प्लस 2 गुण मिळवले, म्हणजे 4 गुण तुम्हाला वरती फुकट ज्या ठिकाणी मिळाले, तसं मित्रांनो यामध्ये तुम्हाला 2 गुण मिळतात. म्हणजेच तुमच्या ठिकाणी 6 गुण या ठिकाणी हमीचे झाले. तुमचे स्वतःचे 6 गुण तुम्हाला ठिकाणी मिळतात. ठीक आहे. तर बघा मित्रांनो अभिव्यक्तीसाठी तुम्हाला 40 ते 50 शब्दामध्ये उत्तर लिहायचे असते. याचे तुम्हाला 2 गुण मिळतात. म्हणजेच तुमचे हे 6 गुण पाठमध्ये कंप्लीट झाले. तसंच मित्रांनो बी पाठ
आ पाठ असतो मित्रांनो, आ पाठमध्ये सुद्धा सेम आहे मित्रांनो, आकलनकृती असते, शब्दसंपदा असते बघा वरती, जसं जसं अभिव्यक्ती असते तसं इथे अभिव्यक्ती असते. याचे तुम्हाला 2 गुण इझिली मिळतील, फक्त तुमचं मत तुम्हाला मांडायचं आहे. तसंच या ठिकाणी मित्रांनो एक टॉपिक असतो, त्या टॉपिकवर तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे, याचे तुम्हाला 2 गुण मिळतात. म्हणजे जसं तुम्ही गद्यपाठ बघितला, गद्यामध्ये तुम्हाला देखील 4 गुण मिळाले फुकटाचे, 4 गुण फुकटाचे मिळाले. तसंच तुम्हाला पद्यामध्ये सुद्धा देखील 4 गुण मिळतात. म्हणजे तुमच्या ठिकाणी 8 गुण मित्रांनो हे हमीचे मिळाले. फक्त हा प्रश्न सोडवायचा नाही, हा प्रश्न फक्त लिहून आणायचा आहे, म्हणजेच लिहायचा असतो. आणि मित्रांनो बहुतेक विद्यार्थी हा प्रश्न सोडतात, बहुतेक विद्यार्थ्यांना व्यक्त होता येत नाही, मत मांडता येत नाही. मग भरपूर विद्यार्थी म्हणतात सर याचं उत्तर कुठे आहे, तर त्याचं उत्तर मित्रांनो कुठेच मिळणार नाही, फक्त तुमचं मत तुम्हाला लिहायचं आहे. मग कसं लिहिता येईल ते तुमचं पर्यंत तुम्ही लिहू शकता. 10 ते 15 ओळी लिहा किंवा 8 ते 10 ओळी लिहा, तुम्हाला 4 गुण म्हणजे 8 गुण या ठिकाणी इझिली मिळतील. ठीक आहे, तर मित्रांनो याची हे 6 गुण झाले. आ पाठचे सुद्धा मित्रांनो 6 गुण, याचे सुद्धा 6 गुण, 6 मित्रांनो किती गुण झाले, 12 गुण तुमचे या ठिकाणी झाले. आता मित्रांनो 12 गुण झाले, आणखी मित्रांनो 6 गुण आपले बाकी आहे. तर 6 गुण मित्रांनो ई पाठमध्ये असतं बघा, रसस्वादन कीजिए. 100 ते 200 शब्दा, 100 ते 120 शब्दामध्ये तुम्हाला ठिकाणी रसस्वादन करायचं असतं. 2 तुम्हाला ऑप्शन दिला जातात, त्या 2 पैकी मित्रांनो तुम्हाला एक लिहायचं असतं बघा, 2 में से 1. यासाठी तुम्हाला मित्रांनो 6 गुण असतात. ठीक आहे, नंतर मित्रांनो बघा ई पाठ असतो, यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 गुण असतात. एक वाक्य मी उत्तर लिखे, म्हणजेच काय तर 100 ते 120 शब्दामध्ये तुम्ही जर उत्तर लिहिलं तर तुम्हाला 6 गुण मिळतात. यामध्ये मित्रांनो 4 ऑप्शन दिले जातात, 4 पैकी तुम्हाला कोणतेही 2 सोडवायचे असतात. प्रत्येकी कोणतेही 2, म्हणजेच मित्रांनो एक जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला 1 गुण या ठिकाणी मिळतात, 2 सोडवलं तर 2 गुण मिळतात. एका वाक्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. आणि मित्रांनो हे 2 गुण म्हणजेच किती गुण तुमचे झाले बघा, कॅल्क्युलेट करा. 6 आणि 2 मित्रांनो किती झाले, तुम्ही या ठिकाणी बघू शकता 8 गुण. आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता 6 आणि 6 12 गुण, 12 आणि मित्रांनो 8 गुण किती झाले, 20 गुण झाले. म्हणजेच तुमचा पद्य जो पाठ आहे तो सुद्धा ठिकाणी कंप्लीट झाला, कारण तुम्हाला ठिकाणी 20 गुण या ठिकाणी मिळाले. गद्यपाठमध्ये तुम्हाला 20 गुण मिळाले, पद्यपाठमध्ये तुम्हाला 20 गुण मिळाले. टोटल किती मार्क्स झाले, 40 गुण तुम्हाला ठिकाणी मिळाले. नंतर पुढे तुम्ही बघितलं तर मित्रांनो आता ठिकाणी तिसरा विभाग आपला स्टार्ट होतो. तिसरा विभाग मित्रांनो विशेष अध्ययन. तर विशेष अध्ययन सुद्धा मित्रांनो 10 गुणांचं असतं, तुम्ही बघू शकता. यामध्ये तुम्हाला कृती क्रमांक 3 असते अ पाठ, यामध्ये तुम्हाला पद्यांश दिला जातो. एक कविता असते मित्रांनो, ह्यामध्ये 8 ते 10 पंक्तीमध्ये अशा मित्रांनो तुम्हाला पद्यांश दिला असतो, त्याची तुम्हाला ठिकाणी अभ्यास करायचा असतो, वाचायचे असतं आणि त्याच्यात तुम्हाला कृती सोडायची. कोणत्या कृती असतात, आकलन कृती, शब्दसंपदा, अभिव्यक्ती. हे अभिव्यक्ती मित्रांनो तुम्हाला 2 गुण इझिली फुकटामध्ये मिळणार आहे. हे तुमचं मत तुम्हाला लिहायचं आहे, याचे तुम्हाला 2 गुण मिळतात. म्हणजेच काय तर हे 2 गुण, हे 2 गुण, हे 2 गुण, तुमचे 6 गुण झाले. म्हणजे तुमचा हा पाठ कंप्लीट झाला. हे 6 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळाले. आता 10 पैकी मित्रांनो 6 गुण मिळाले, उरले किती गुण, 4 गुण. आता 4 गुण कुठे मिळतील, तर आ पाठमध्ये तुम्हाला 4 गुण मिळतील. बघा लघुत्तरी उत्तर 80 ते 100 शब्दामध्ये लिहायचे. 2 पैकी तुम्हाला 1 लिहायचं असतं, त्याचे तुम्हाला 4 गुण मिळतात. म्हणजेच तुमचे ह्या ठिकाणी 10 गुण मिळाले. हे 10 गुण तुम्हाला मिळाले. प्लसमध्ये मित्रांनो वरती तुम्हाला किती गुण मिळाले, गद्याचे 20 गुण, प्लसमध्ये मित्रांनो पद्याचे 20 गुण, जवळजवळ तुम्हाला ठिकाणी मित्रांनो किती गुण मिळाले, 50 गुण तुमच्या ठिकाणी झाले. आता मित्रांनो उरले 30 गुण. 30 गुण तुम्हाला कुठे मिळतील, तर बघा चौथा पाठ स्टार्ट होतो मित्रांनो विभाग 4, व्यावहारिक हिंदी अपठित गद्यांश और परिभाषिक शब्दावली. म्हणजेच अपठित म्हणजे मित्रांनो पुस्तकाच्या बाहेर तुम्हाला ठिकाणी पॅरेग्राफ या ठिकाणी विचारला जातो, याचे तुम्हाला 20 गुण मिळतात. तर बघा यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं कृती क्रमांक 4 अ विचारलं जातं, दीर्घोत्तरी उत्तर 100 ते 120 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. एका प्रश्नाचं एक प्रश्न तुम्हाला दिला जाईल, त्याचे तुम्हाला डायरेक्ट 6 गुण मिळतील. जर तुम्ही हे सोडवलं तर ठीक, नाही सोडवलं तर तुम्हाला अथवा असतो बघा. अथवा म्हणजेच काय तर एक परिच्छेद दिला जातो तुम्हाला अशा प्रकारे. एक बघा मित्रांनो, एक तुम्हाला प्रश्न दिले ह्या ठिकाणी, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 6 गुण मिळतील. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 100 ते 200 शब्द 120 शब्दामध्ये उत्तर लिहिलं नाही तर मग मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, एक तुम्हाला पॅरेग्राफ दिला जातो, त्या पॅरेग्राफवरून मित्र तुम्हाला ह्या 3 कृत्या विचारल्या जातात. बघा ह्या पॅरेग्राफवर तुम्हाला ह्या 3 कृत्या विचारल्या जातात, त्याचे तुम्हाला 2-2 गुण मिळतात. बघा 2, 2, 4, 2, 6 असे 6 गुण मिळतात. जर तुम्ही हे सॉल्व केलं तर तुम्हाला डायरेक्ट 6 गुण मिळतील. ते सॉल्व नाही केलं तर तुम्हाला या ठिकाणी यायचं, याचे तुम्हाला 6 गुण मिळतील. मग यामध्ये तुम्हाला आकलन कृती विचारली जाईल, शब्दसंपदा, अभिव्यक्ती, स्वतःचं मत लिहायचं, याचे 2 गुण मिळतील. आकलन कृती सॉल्व करायची 2 गुण मिळतील. शब्दसंपदा तुम्हाला 2 गुण मिळतील. म्हणजेच तुमचे हे 6 गुण झाले. आता ह्यानंतर मित्रांनो 4 गुण तुम्हाला आणखी कुठे मिळतील, तर आ पाठ असं ह्यामध्ये लघु उत्तरीय 2 में से 1 का उत्तर लिखिए 80 ते 100 शब्दामध्ये. म्हणजेच काय तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातील, 2 पैकी तुम्हाला एकच लिहायचं, त्याचे तुम्हाला किती गुण मिळतील, 4 गुण मिळतील. हे 4 गुण प्लस मित्रांनो हे 6 गुण, किती गुण झाले मित्रांनो तुमचे 10 गुण या ठिकाणी झाले. आता 10 गुण झाले मित्रांनो आणि ह्या ठिकाणी तुम्हाला किती गुण मिळणार आहे, 20 गुण. आता 20 गुणपैकी 10 गुण झाले तर 10 गुण कुठे मिळतील, तर 10 गुण मित्रांनो तुम्हाला ई पार्टमध्ये बघा मिळतील 6 गुण. ई पार्टमध्ये काय असतं, अपठित परिच्छेद लगभग 180 ते 200 शब्दामध्ये या ठिकाणी असतं तुम्हाला परिच्छेद, त्याची तुम्हाला कृत्या सॉल्व करायचे. आकलन कृती, शब्दसंपदा, अभिव्यक्ती सेम टू सेम, याचे तुम्हाला 2-2 गुण मिळतात. म्हणजे हे तुमचे 6 गुण या ठिकाणी फिक्स झाले. हे 6 गुण तुमचे झाले आणि मित्रांनो वरचे 10 गुण म्हणजे 16 गुण तुमचे झाले. उरले 4 गुण. 4 गुण मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मिळतात. बघा ईमध्ये परिभाषिक
द्विभाषिक शब्दावली म्हणजेच काय, तर तुम्हाला इंग्लिशमध्ये शब्द दिले जातात मित्रांनो 8 शब्द दिले जातात इंग्लिशमध्ये. कोणते असतील ते 8 शब्द तुम्हाला आणखीन दिले जातील. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला 4 शब्द आणखीन त्यांचे अर्थ लिहायचे हिंदीमध्ये. म्हणजे आता एक्झाम्पलसाठी इंग्लिश असेल किंवा नॉलेज असेल तर नॉलेज हिंदीमध्ये काय म्हणतात, ज्ञान म्हणतात. तसे तुम्हाला आणखीन मित्रांनो इंग्लिशमध्ये 8 शब्द दिले जातील. अशा प्रकारे 8 शब्द दिले जातील, त्यांचे तुम्हाला हिंदीमध्ये त्यांचे आन्सर लिहायचे. तर म्हणजे त्यांचे ट्रान्सलेट तुम्हाला आणखीन करायचे आणि ते तुम्हाला आणखीन लिहायचे. किती गुण मिळतील तुम्हाला? 4 गुण मिळतील. जर तुम्ही 2 लिहिले तर तुम्हाला 2 गुण मिळतील, 3 लिहिले 3 गुण, 4 गुण सोडवले तर 4 लिहिले का तुम्हाला 4 लिहायचे आहेत. पण तुम्हाला 8 ऑप्शन असतील, 8पैकी तुम्ही 4 कोणतेही सोडवा त्याचे तुम्हाला 4 गुण मिळतील. म्हणजेच तुमचे या ठिकाणी हे 20 गुण झाले. हे 20 गुण तुम्हाला ठिकाणी मिळाले. वरती आपण मित्रांनो विभाग 3 सवाल केले, त्यामध्ये आपल्याला किती गुण मिळाले? 50 गुण. प्लसमध्ये मित्रांनो हे 20 गुण किती झाले? 70 गुण आपल्या ठिकाणी झाले. आता शेवटचा विभाग मित्रांनो 5वा विभाग कोणता मित्रांनो? व्याकरणचा आहे. आणि मित्रांनो हे जे सॉल्व केले त्याला ह्या ठिकाणी 10 गुण मिळतात. बघा विभाग 5 व्याकरण असतं मित्रांनो, याचे तुम्हाला 10 गुण मिळतात. तर बघा कृती क्रमांक 5 यामध्ये मित्रांनो पहिलं असतं काल परिवर्तन करके वाक्य की फिर से लिखी. म्हणजेच काय, 4 तुम्हाला ऑप्शन दिले, 4पैकी तुम्हाला 2 लिहायचे. काल परिवर्तन करून म्हणजेच काळ तुम्हाला ठिकाणी परिवर्तन करायचं असतं, त्याचे तुम्हाला ठिकाणी मित्रांनो 2 गुण मिळतात. दुसरं असतं मित्रांनो अलंकार. अलंकार तुम्हाला ठिकाणी अलंकार पहिचानना 4 में से 2 गुण. म्हणजेच तुम्हाला अलंकार ओळखायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला 4पैकी 2 ओळखायचे, त्याचे तुम्हाला 2 गुण मिळतील, प्रत्येकासाठी 1 गुण. नंतर मित्रांनो तुम्हाला रस ओळखायचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला 2 रस ओळखायचे. मित्रांनो 4 ऑप्शन दिले जातील, त्यापैकी तुम्हाला 2 लिहायचे, त्याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. आणि मित्रांनो ई पाठ असतो मुहावरा. तर मित्रांनो मुहावरा का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग करे. तुम्हाला ठिकाणी मुहावरा दिला जाईल एक प्रकारे असे, ते 4 दिले जातील मुहावरे. 4पैकी तुम्हाला 2 मुहावरे त्या ठिकाणी उचलायचे आणि त्याच्या वाक्यामध्ये उपयोग करून मित्रांनो तुम्हाला लिहायचे. म्हणजेच काय, पूर्ण असं वाक्य लिहायचं आहे, त्याच्यामध्ये त्या मुहावरांचा उपयोग करायचा आहे शेवटी, आणि ते उपयोग करून त्याचे तुम्हाला ठिकाणी मित्रांनो 2 गुण मिळतील. ठीक आहे. नंतर पार्ट असतो, यामध्ये काय असतं, वाक्य शुद्धीकरण करके वाक्य फिर लिखी. एक वाक्य तुम्हाला दिले जाईल, ते वाक्य अशुद्ध असेल, त्यामध्ये मित्रांनो ग्रॅमॅटिकली म्हणजेच व्याकरण आधारित काही मिस्टेक असेल, काहींना स्वल्पविराम नसेल, काहींना कोणते चिन्ह नसेल, त्यांनी त्यानुसार तुम्हाला ते वाक्य शुद्ध करून मित्रांनो पुन्हा एकदा लिहायचं आहे. त्यासाठी तुम्हाला किती गुण मिळतील? 2 गुण तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. म्हणजेच तुमचे हे 2 गुण जवळजवळ तुमच्या ठिकाणी 10 गुण या ठिकाणी बनतात. म्हणजेच तुमचा विभाग 5 या ठिकाणी सॉल्व झाला. हे 10 गुण तुम्हाला मिळाले. अगोदर आपल्याला 70 गुण मिळाले होते, प्लसमध्ये मित्रांनो हे 10 गुण म्हणजेच 80 गुण आपल्या ठिकाणी मिळाले. 80 गुणांचा पेपर आपण या ठिकाणी 2 घंट्यामध्ये किंवा 1.5 घंट्यामध्ये सॉल्व करू शकतो. कारण मित्रांनो एवढा फास्ट मित्रांनो आणि एकदम सोपा पेपर हा असतो. तर मित्रांनो संपूर्ण जो पेपर पॅटर्न आहे हा तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो. आणखी तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तुम्ही विचारा. कारण मित्रांनो उद्या तुमचा ठिकाणी पेपर आहे, तर सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. चांगला पेपरला एकदम सोपा पेपर आहे. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचे उत्तर असतात, त्यातूनच तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. अगदी सोपा पेपर आहे. सर्वांनी 80पैकी मित्रांनो 80 गुण मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण 80पैकी मित्रांनो 80 गुण मिळवणं शक्य असतं, फक्त तुम्हाला पेपर लिहिता आला पाहिजे. म्हणून चांगला पेपर लिहा आणि सर्वांना ऑल द बेस्ट. तुम्हाला प्रश्न कोणकोणते येतील हे माहिती नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला PDF प्रोव्हाइड केले, त्याचा अभ्यास करून घ्या. प्लसमध्ये आपला आजचा व्हिडिओ बघा सकाळी जा, त्यामध्ये तुम्हाला मी माहिती प्रोव्हाइड केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.